हॅलो, चला सामन्याला सुरुवात होते. एसबी चिराग चिंचवली वर्षे जय हनुमान भायमळा. पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज रोहन. पहिल्या चेंडूवर आक्रमण होत आहे. चेंडू हवेत आहे आणि एक झेल सुटलाय. थोडं अवघड होतं, पण अवघड जी झेल असेल तिला सोपं करणं क्षेत्ररक्षकाचं काम आहे. आणि एक पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळतंय फलंदाजाला सूरजला. आणि इथे मात्र जो संघ हारेल तो संघ मला वाटतं स्पर्धेतून बाहेर जाईल. नॉकआउटचे सामने आहेत. आपल्याला जिंकणं कंपल्सरी आहे. चला पुन्हा एकदा रोहन. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पाहूया 38 सर्कल मध्ये पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. आणि धाव संख्येत 2 ने भर पडते. मला वाटतंय वारंवार चुका करतोय तो. एसबी चिराग चिंचवली संघ. पाहूया किती महाग ठरतंय या 2 झेल. येणारी वेळच ठरवेल. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान मिळाले. आणि या संधीचं कितपत सोनं करते हे 2 फलंदाज ते पाहायला लागेल. आणि इथे मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया, परंतु कोणत्याही क्षेत्राकडे कोणत्याही चान्स नाही. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. कमॉन डीजे. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. आता मात्र झेल अचूक झेल टिपला आहे. पहिला आदरा बसतोय तो भायमळा संघाला. नवीन फलंदाज येतोय तो नागेश. मला वाटतं या षटकामध्ये 3 विकेट गेल्या असत्या जर त्या 2 झेल टिपल्या असत्या तर. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाली ती म्हणजे 9 धावा. धाव फलकावर पुन्हा एकदा रोहन. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता. हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण. एका धावेवर समाधान मानतोय तो फलंदाज नागेश. इथे मात्र थोडीशी चतुराई दाखवताना क्षेत्ररक्षक, परंतु बॅट्समन आपल्या क्रीज मध्ये आहे. पुन्हा एकदा उंच यष्टीचा खेळाडू फलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडू टाकला. षटक संपतय. पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1 बाद 10 धावा भायमळा संघाच्या. जर आपल्याला या स्पर्धेमध्ये आपला प्रवास चालू ठेवायचा असेल तर नक्कीच सामना जिंकावा लागेल. अन्यथा आपले सर्व दरवाजे बंद होतील या स्पर्धेमध्ये.
चला दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज रोशन. प्रथम षटक हाताळलं रोहनने आणि आता मात्र रोशन. पाहूया किती धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा पहिला चेंडू सुरेख चेंडू फलंदाजाला काही समजला नाही. डॉट चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र स्थिर होते. पुन्हा एकदा रोशन पुढील चेंडू घेऊन इथे मात्र चेंडूला फेकून दिलं. पाहूया क्षेत्ररक्षक आहे परंतु सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. निश्चित रूपाने काहीशा धावा वाचवलेल्या आहेत तिथे. एकच धाव जवळजवळ 5 धावा वाचवल्या. पुन्हा एकदा आता मात्र कुठेतरी दिशा भटकतोय. पहिले 2 चेंडू सुरेख टाकले त्यानंतर एक वाईड आला. वाईडच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या पुढे सरवते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 धावा. पुन्हा एकदा रोशन चेंडू घेऊन फुलटॉस चेंडू होता परंतु फलंदाजाला काही समजलेलं नाही. जास्त काही फायदा घेऊ शकला नाही या चेंडूचा. निर्धाव चेंडू येतोय. आणि इथे मात्र सूरजला आता काही करून दाखवावं लागेल. आणि इथे मात्र मिसफिल्ड होते. वाईड प्लस 4 अशा बाईच्या स्वरूपात 5 धावा येत आहेत. धावसंख्या 5 ने पुढे सरवते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17. चेंडू चांगला होता परंतु ऑफस्टिकच्या बाहेर टाकल्यामुळे चेंडूला वाईड घोषित करण्यात आलं आणि यष्टीरक्षकाकडून चुकी झाली परंतु चुकीला माफी नाही. आणि इथे मात्र चेंडू जातोय स्ट्रेट डाईव्ह 6 धावांसाठी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. एक षटकार मारतोय. आता मात्र सूरजची बॅट तळपते. रोशनला आसमान दाखवतोय सूरज. पुन्हा एकदा तो चेंडू ती चुकी आणि इथे मात्र चेंडूला पाठवून दिलं सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. कमॉन डीजे. आता मात्र संधी असेल षटकारांच्या हॅट्रिक साठी सूरजकडे. सूरजने थोडा वेळ घेतला परंतु त्या संधीचं सोनं केलं. सूरजची झेल सुटली होती. इथे मात्र थ्रो होतोय आणि इथे मात्र 2 धावा पुन्हा एकदा 22च्या स्वरूपात. षटक संपतय. दुसऱ्या षटकाअखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 धावा. काय फलंदाजी पाहायला मिळाली सूरजच्या बॅट मधून. लगातार 2 षटकार आले. 2 षटकारानंतर सामन्याचं समीकरण बदललं. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन सागर. आणि स्ट्राइक एंडला आपण पाहतोय नागेश. नागेशवर जबाबदारी असेल की लवकरात लवकर सूरजला स्ट्राइक
एंडला आणण्याचा प्रयत्न असेल, कारण का सूरज सेट आहे. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सागर. आणि आता मात्र एक झेल आहे आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय. कम ऑन डीजे. आणि नवीन फलंदाज येतोय तो नागेशची जागा भरून काढण्यासाठी सनी. सनीवर सुद्धा तेवढी जबाबदारी असेल. सूरज अजूनही मैदानात आहे, काही होऊ शकतं. इथे मात्र शॉर्ट पिच पूल करून दिला. चेंडूला पाठवलंय सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी डीजे. आणि इथे मात्र सनी मध्ये सुद्धा ती क्षमता आहे. सनी दाखवून देतोय की सूरज सारखीच फलंदाजी मी करू शकतो, माझ्यातही ती क्षमता आहे. आणि सनीने आपलं स्वतःच खातं खोललंय 6 धावांनी. पुन्हा एकदा सनी टू सागर. आणि इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. पाहूया झेल होतोय का. झेल सुटतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. जे आता मात्र सनीने सुद्धा आपला खेळ दाखवायला चालू केलं. सनी ऑन फायर. लगातार 2 षटकार. पाहूया तिसरा येतोय का. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. नक्कीच किपरने काहीसा धावसंख्ये काहीसे रन वाचवलेले आहेत. आणि इथे मात्र वाईड येतोय बाईच्या स्वरूपात. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 45 धावा. आता मात्र सनी सागरला कमबॅक करावं लागेल, कारण का महागडं षटक ठरतंय. स्ट्राईक एंडला आता येतो तो सूरज, परंतु इथे मात्र सागरला काही समजत नाही. टप्पा वारंवार वाईट चेंडू येतात, त्यानंतर षटकार आले. धावसंख्येत भर पडते 1 ने. कुठेतरी कॉन्फिडन्स लो झालाय तो गोलंदाज सागरचा. आणि इथे मात्र उसळी घेऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या मागे. तिकडे एक फील्ड केले. पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात 1 धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47 धावा. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, परंतु 1 धाव घेण्यात यशस्वी ठरलाय तो फलंदाज सनी. बाईच्या स्वरूपात धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 धावफलकावर.
आता कुठे भाईमाळा संघ एका चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू फलंदाजाला काही समजला नाही. बीट होतोय, निर्धाव चेंडू येतोय आणि मला वाटतं षटक संपतंय. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. तिसऱ्या षटका अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 48 धावा. येणारं शेवटचं षटक असेल. पाहूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्या उभा करतोय तो भाईमाळा संघ. आता मात्र शेवटचं आणि हाणामारीचं षटक असेल. गोलंदाज कोण आहे? गोलंदाज येतोय तो समीर. शेवटचं षटक. मला वाटतं या षटकामध्ये कमी धावा खर्च कराव्या लागतील, कारण का ऑलरेडी 48 धावांचा टप्पा गाठलेला आहे तो भाईमाळा संघाने. आणि स्ट्राइक एंडला आहे तो सनी. पुन्हा एकदा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाजाला काही समजलेलं नाही. जागेवर उभं ठेवलंय ते सनीला. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला पाठवून दिलंय. सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. कमॉन डीजे. मात्र सैनीच्या बॅट मधून तिसरा षटकार येतोय. सनी आणि सूरज अशी ही जोडी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54 धावा. धावफलकावर पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि चेंडूला पाठवून दिलं काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60च्या घरात. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू. फलंदाजाला काही समजलेलं नाही, परंतु बाईच्या स्वरूपात एक धाव घेतले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वीरित्या फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलाय. एका धावेवर समाधान मानतोय तो फलंदाज सनी. आणि आता मात्र स्ट्राइक एंडला येतोय तो सूरज. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 61. फुलटॉस चेंडू इथे मात्र फलंदाज बाद होतोय आणि पंचांनी रिव्ह्यू घेण्याची मागणी केली आहे. सॉफ्ट सिग्नल काय आहे?
पुढे व्यास चला जरा लवकर जायचंय. आता मात्र एक जुना जाणता अनुभवी खेळाडू येतोय संतोष, ज्याने अनेक वर्ष पिंपळवाडी संघाची धुरा सांभाळली. आज या भायमाळा संघाकडून खेळताना दिसतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु कोणत्याही प्रकारची धाव नाही. फलंदाज धावचीत होतोय आणि धावसंख्या जागेवरच स्थिरावते. 61 धावावर समाप्त होते ही इनिंग आणि 62 धावांचं आव्हान आहे ते चिंचवली संघासमोर. येणारी 4 षटकं आणि 62 धावा. आणि यानंतर होणारा सामना जिया एंजल खैरवाडी वर्सेस आई करंजाई हुमटे या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. जिया एंजल खैरवाडी आणि आई करंजाई हुमटे, चला नाणेफेकीसाठी चला. बा 62 धावांचं आव्हान आहे ते एसबी चिराग चिंचवली संघासमोर. चला लवकर घ्या जरा. चला लवकर. चला फलंदाज देखील पाठवा. चिंचवली संघाने आपले 2 धडाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत. चला कर्णधार, चला खैरवाडी आणि उमटे संघाचे दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला उमटे संघाचा कर्णधार या. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 62 धावांचं आव्हान आहे. 4 षटकं आणि 62 धावा एसबी चिराग चिंचवली संघाला विजयासाठी. चला आता एक अत्यंत महत्वाचा सामना पाहायला मिळेल. दोनही पराभूत झालेले संघ आहेत. एक साईडला असेल उमटे संघ आणि दुसऱ्या साईडला असेल जिया एंजल खैरवाडी संघ. दोन्ही संघ पहिल्या फेरीमध्ये सामना हरलेले आहेत. आता मात्र एक विजयाची गरज असेल दोन्ही संघांना. पाहूया नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने जातोय.
क्रिकेटमध्ये एक टॉसचा फॅक्टर असतो, तो खूप महत्वाचा असतो. खैरवाडी संघाचा कॉल असेल. टेल आणि टेल टेल पडलेला आहे. खैरवाडी संघ नाणेफेक जिंकलेला आहे. तर योगेश, आता या सामन्यासाठी तुझी रणनीती काय असेल? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण घेऊ आणि त्यांना 40 धावाच्या आत रोखू. नक्कीच पहिला सामना तुझ्या हातून निसटला होता. एक तू विजय करून देण्यापर्यंत शेवटच्या क्षणाला तो सामना गमावला. आता किती धावांपर्यंत रोखण्याचं तुझं एक आव्हान असेल? 40 पर्यंत. 40 पर्यंत. नक्कीच धन्यवाद तुला, ऑल द बेस्ट. आणि आता मी बोलतोय उमटे संघाकडे. सौरभ, मला एक सांगायचं आहे की तुझ्या संघाकडून थोड्याशा मिसफील झाल्या, काही चुका झाल्या, त्यामुळे तो सामना गमावला. परंतु आता तुला एक नवीन संधी आहे आणि या संधीचं सोनं करायचं आहे. किती धावा मारण्याचा मजल असेल तुझा प्रयत्न? 50 प्लस धावा मारण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच तुला सुद्धा या सामन्यासाठी शुभेच्छा. नॉकआउटचा सामना आहे. चला सामन्याकडे पुन्हा एकदा बोलतोय. पाहिलं तर पहिला चेंडू हा 9 चेंडू होता, फ्रेड होता चेंडू. ज्या रीत्या पाहिलं तर 10 धाव धावसंख्या हवी असेल. 23 चेंडू, 56 धावेची गरज आहे. एक रंगत पाहायला मिळते ती म्हणजे एस बी चिराग चिंचोली वर्सेस जानमान भाईमाळा. यामध्ये पुन्हा एकदा हवाई पार केलाय. चेंडू जाणार लॉंगॉन क्षेत्रावरून सीमा पार. 6 धावेसाठी. कमॉन डीजे. धन्यवाद. कारण ज्या रीत्या पाहिलं तर आक्रमक अशाच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. रोहनी याला सुद्धा पहिल्याच चेंडू प्रहार केला. येणारे 22 चेंडू, 50 धावेची गरज असेल. पुन्हा एकदा भाई मला संघाकडून गोलंदाजी करताना परंतु पंचांकडे दाद मिळणार का? पंचांकडून दाद मिळणार, कारण चेंडू आहे वाईड. ICC क्रमांक पाहिलं तर 22 लागू होणार. वाईड स्वरूपामध्ये धावसंख्या वाढणार. धावसंख्या वाढेल ती म्हणजे 13. तर पुन्हा एकदा, कारण ज्या रीत्या पाहिलं तर पुन्हा एकदा फटका खेळला होता कबड्डी दिशेकडे. पण पंचाकडे दादा असणार. काय खेळला गेला होता फटका, पण तितकाच पाहिलं तर धावची सुद्धा पूर्ण होणार, कारण टाळ्यांचा सुद्धा गजर होणार. जवळपास पाहिलं तर धावचीत पूर्ण होतोय. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल त्या फलकावरती ती म्हणजे जवळपास 14. कारण ज्या रीत्या पाहिलं तर हा ग्राउंड आपल्याला पाहिलं तर रायगड जिल्ह्यामधून पाहिलं तर तालुका अलिबाग मधून पाहिलं तर पेजारीवरून पाहिलं तर या पलीमध्ये ग्राउंड पाहायला मिळतो. आणि यामध्ये पाहिलं तर हा डोंगरा भागाला ग्राउंड आहे. आणि या डोंगरा भागामध्ये पाहिलं तर उन्हाचा तडाखा आहे. त्यानंतर पाहिलं तर सावलीसाठी जे सर्व मंडप, हा व्यासपीठ, सर्व डेकोरेशन ज्यांच्या माध्यमातून लाभलं असे सन्माननीय पाहिलं तर सामाजिक कार्यकर्ते दिलीप नंदकुमार पाटील, त्यानंतर समीर गंगाधर पाटील यांच्या माध्यमातून ही सर्व पाहिलं तर मंडप डेकोरेशनची सर्व भूमिका त्यांच्या माध्यमातून लाभलेल्या या प्रीमियर लीगसाठी, या टुर्नामेंटसाठी 4 दिवस. तर त्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा फटका खेळला गेला का उगवला, काय पागला फाटला गेला, जोली फाटली. चेंडू सीमा पार 4 धावेसाठी. कमॉन खरोखर या क्षेत्राचं डोकं फिरलंय, कारण खोलवा फाटला आणि जिताडा या खोल्यामधून निसटून गेला. 4 धावेसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन द फायर फलंदाज हवाई पार केला. चेंडू मिड विकेट वरून दणदणीत सीमा पार. 6 धावेसाठी. कमॉन डीजे. सीमा डायरेक्ट ऑन द फायर. हवाई पार करते फलंदाज. नाव असेल प्रवीण. पुन्हा एकदा
पायाला मारणार चेंडू पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले हवाई पाय कम ऑन डीजे आणि आला होता फलंदाजसाठी भाईमाल्याकडून तेव्हा गोलंदाज कोण होता प्रवीणवर अटॅक केलं होतं तेव्हा सनी हा शेर होता परंतु जेव्हा फलंदाजसाठी प्रवीण आला जसे आज उत्तर तसंच दिलं कारण तू शेर आहे तो मे बी सवा शेर हो काय फलंदाजी केली कारण धावसंख्या लागली धापलकावरती 20-30 धावसंख्या लागते येणारे 18 चेंडू आणि 32 धावेची गरज असेल नवीन गोलंदाज या प्रवीण ने खून का बदला खून से लिया क्या फलंदाजी केली कारण पाहिलं तर अप्रतिम फलंदाजी आहे परंतु तिथं अब सूरज आने वाला आहे गोलंदाजी मार्फत सूरज काय करेल चला वेळ लावू नका बराच वेळ जातोय जर त्या पाहिलं तर एक आपल्याकडे शिस्तबद्ध आहे आदिवासी असोसिएशन मध्ये परंतु आपल्या प्रीमियर लीग मध्ये ती शिस्त पाहायला मिळत नाही कारण असोसिएशन मध्ये पाहिलं तर एक लाईनअप आपल्याकडून पाहायला मिळतं एक लाईनअप गेल्यानंतर पुन्हा दुसरं लाईनअप बाहेर निघतं त्यानंतर पाहिलं तर प्रत्येक मॅच ही आपण प्रत्येक टाइमामध्ये संपवली जाते परंतु प्रीमियर लीगला आजच्या दिवसामध्ये काही तसं घडत नाही तुमच्याकडून एक शिस्त म्हणून सगळ्या असोसिएशन मध्ये आपल्याला ठरवलं जातं कारण प्रथम क्रमांक असेल म्हणजे शिस्तबद्ध मध्ये ती म्हणजे आदिवासी असोसिएशनचं पण तो तुमच्याकडून कुठं पुन्हा आज पाहिलं तर टायमिंग नीट होत नाही कुठेतरी वेळ घालवता आपल्याकडून पुन्हा एकदा बोलतोय गोलंदाज सूरज परंतु पहिला चेंडू पंचांकडे दाद असेल चेंडू निर्धाव जाणार पण तो एकीकडे काय झालाय एकीकडे पाहिलं तर रक्त तोंडाला लागलाय ज्या वाघाच्या पण तो नॉन स्ट्राईक एंडवर आहे कारण ज्याच्या माध्यमातून पाहिलं तर 1-2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला पण तो वाघाला अजून नॉन स्ट्राईक एंडवर ठेवलाय सॉरी 2 चौकार सुद्धा आलाय कारण पाहिलं तर स्ट्राईक एंडवर आहे तो म्हणजे रोहन येणारे 17 चेंडू 32 धावेची गरज पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय चेंडू जातोय शॉर्ट बॅगर वड दिशेकडून लेग फाईनच्या दिशेकडे चेंडू जातोय चेंडू जाणार तो म्हणजे फील्ड होणार एकच धाव मिळणार आता पुन्हा एकदा तोच वाघ पुन्हा एकदा मैदानामध्ये झळकणार नाव त्याचं प्रवीण काय पहिलं पावलं षटक खेळलं गेलं 30 धावा लावल्या धाव फलकावरती कारण येणारे पाहिलं तर 16 चेंडू असतील 31 धावेची गरज असेल पुन्हा एकदा गोलंदाज सूरज आहे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे येणारे झाले 2 चेंडूचा खेळ झालेला आहे संपन्न झालेला आहे येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज हलकासा समाचार देण्यात नारामध्ये गोल्डन स्पॉट वरून चेंडू उखळला चेंडू उचलला गेला चेंडू कारण चेंडू सीमा पार निर्धाव आहे पुन्हा एकदा समीकरण चेंज होणार येणारे पाहिलं तर 15 चेंडू असतील आणि विजयासाठी 31 धावेची गरज असेल पुन्हा एकदा फटका घेतला फटका सीमा पार 6 धावेसाठी तिसरा षटकार कम ऑन डीजे कोण्यात माहीर ठरतोय तो म्हणजे प्रवीण मॅन फ्रॉम चिंचोली संघाकडून खेळताना पाहायला मिळते कारण पहिला सामना हारला म्हणून काय झाला दुसऱ्या सामन्यामध्ये मी एकटा मॅच काढून दाखवतो 30 फलंदाजी करताना पाहायला मिळतंय परंतु आता पाहिलं तर पंचाकडून दाद मिळणार निश्चित चेंडू वाईड आहे अव्वांतर पाहिलं तर अव्वांतर धावच्या मध्ये धावसंख्या वाढेल फलकावरती आता धावसंख्या पोहोचेल धाव ती म्हणजे 38 14 चेंडू आणि 24 धावेची गरज असेल एक समीकरण पाहिलं तर काय पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याच्या प्रयत्नात ओव्हरपेज स्वरूपामध्ये चेंडू होता चेंडू निश्चितच ट्रॅव्हलर होणार एक्स्ट्रा रक्षाच्या हातामध्ये चेंडू जातोय निर्धाव धावसंख्या स्थिरावली येणारे 13 चेंडू
13 चेंडू आणि 24 धावेची गरज. पुन्हा एकदा षटक समाप्त. प्रगती बतावत षटकाखेर धावसंख्या झाली धापलकावरती ती म्हणजे 38. पहिलं आता धावसंख्या झाली 38. येणारे 12 चेंडू आणि 24 धावेची गरज लागणार. कारण कालचा दिवस सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये उपांत्य फेरीमध्ये पाहिलं तर शेवटच्या क्षणाला असे सामने घडले गेले की तोंडातून सर्व सामने काढले गेले. अशी रीत या ग्राउंडचे आहे. असा या ग्राउंडचा पाहिलं तर समीकरण आहे. पुन्हा एकदा तसाच पाहायला मिळणार. येणारे 12 चेंडू आणि 24 धावेची गरज असेल. गोलंदाज संतोष येतोय मॅन फ्रॉम पिंपलवाडी संघाकडून. पण आज पाहायला मिळणार त्याच संघाकडून 12 चेंडू 24 धावेची गरज. स्ट्राईक एंडवर कॅप काढायची आहे. चला पुन्हा एकदा सामना रंगणार कारण ज्या रीत्या पाहिलं तर काय. पुन्हा एकदा नाना खेळण्यासाठी सज्ज. परंतु तितकाच पाहिलं तर बॅट चेज घेऊन चेंडू जातोय मिड ऑन दिशेकडे. एकच धाव मिळणार. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल ती म्हणजे 39. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज असेल. 11 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. पाहिलं तर संतोष गोलंदाजी मार्फत आहे. आज जय हनुमान भाई मला संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय संतोष. परंतु तितकाच पाहिला तर प्रहार करतोय. चेंडू नो मॅन लँड मध्ये फेकण्याचा प्रयत्न परंतु तितकाच फील्ड होणार. 1 धाव पूर्ण. दुसरी सुद्धा धाव पूर्ण होतोय. जवळपास 2 धावेच्या मदतीवर समाधान मारणार कारण तितका पाहिलं तर तिसरी सुद्धा चौथी सुद्धा धाव झाली असती. जवळजवळ पाहिलं तर इतका पाहिलं तर 3 क्षेत्रक्षणाला चकून चेंडू गेला. तुला नाही मला घाल कुत्र्याला अशी दशा झाली. चेंडू गेला कुठे बार पाहिलं तर बाउंड्री लगत. परंतु या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल धाबलकावरती ती म्हणजे 42. आता 10 चेंडू आणि 20 धावेची गरज. पाहिलं तर काय समीकरण 3 वेळा 4 वेळा काढल्या गेल्यात या टुर्नामेंट मध्ये. पाहिलं तर एक समीकरण एक रेकॉर्ड पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा संतोष. परंतु तितकाच पाहिलं तर पंचांकडे दाद असेल. निश्चित पंच दाद फेड यशस्वी पार करणार कारण बॅट चेज घेऊन चेंडू जातो एक्स्ट्रा जातामध्ये. कमॉन डीजे. धन्यवाद. येणारे पाहिलं तर 9 चेंडू असतील. 20 धावेची गरज असेल. नवीन फलंदाज फलंदाजचं नाव काय. राजा येतोय फलंदाजसाठी. पहिला झपटका राजाच्या माध्यमातून चेंडू जाणार सीमा पार 6 धावेसाठी. कमॉन डीजे. पुन्हा एकदा चेंज होणार. येणारे 7 चेंडू आणि 14 धावेची गरज असणार. ऑन द फायर. पाहिलं तर राज गेलाय. राजच्या माध्यमातून एक फटका खेळला गेला होता मिड विकेटच्या दिशेकडून. पुन्हा एकदा पाहायला मिळणार का कारण येणारे 7 चेंडू
आणि 14 धावेची गरज. पुन्हा एकदा फ्लॉवर पीस चेंडू फेकला गेला. चेंडू होतोय सीमा पार होणार का? निश्चित सीमा पार. चेंडू 4 धावेसाठी. कमॉन डीजे. धन्यवाद. डीजे ऑपरेटर सुद्धा डबल मिनिंग मध्ये सॉंग लावायला लागलेले आहेत. रोशन नाईक माचे 6 चेंडू 10 धावेची गरज आहे. रोशन नाईक माचे गावचा आहेत. आपण कुठं असेल तर व्यासपीठाकडे यायचं. रोशन नाईक. चला पुन्हा एकदा सामना चालू होते. 6 चेंडू 10 धावेची गरज असेल. चला फील्ड लावून घ्यायची आहे भाई मला संघ. चला पुन्हा एकदा सामना चालू होतोय. 6 चेंडू 10 धावेची गरज असणार. निश्चितच काय घडणार, कारण येणारे 6 चेंडू मध्ये भविष्य घडणार का पाहायला मिळणार. येणारे 6 चेंडू 10 धावेची गरज असेल. गोलंदाज स्वप्नील. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवर प्रवीण. प्रवीणने दिलाय दणका. दणका जातो एक्स्ट्रा कवच्या दिशेकडे. परंतु फील्ड होणार. एक धाव मिळणार. दुसरी धाव मिळणार का? दुसरे धावेवर बाद व्हावं लागेल. राज बॅक टू पवेलियन डगआउट. कम ऑन डीजे. is the third umpire, not out. 2 धावा पूर्ण होतील. येणारे 4 चेंडू आणि 7 धावेची गरज. येणारे पाहिलं तर 4 चेंडू 7 धावेची गरज. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज प्रवीण ऑन द फायर. पटका फसला. पुन्हा एकदा वाघाला जाळ्यात अडकवलं. काय झालं? एकीकडे पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 30 धावा आणल्या होत्या या वाघाने, परंतु त्यानंतर काही कुठं बॅकफूटवर नेलं. कारण वारंवार पाहिलं तर 4थं षटक फेकता स्वप्नील याने 3च धावा दिला. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये धाव बाद झालं. आता येणारे 3 चेंडू
येणारे 3 चेंडू आणि पाहिलं तर 7 धावेची गरज असेल. फटका घेतला, वाघ पिसळला, चेंडू सीमा पार. कम ऑन डीजे. शेवटचे 3 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. निश्चितच 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. पाहिलं तर पुन्हा एकदा समीकरण अंतिम 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 टप्प्यामध्ये हलकासा समाचार दिला आणि विजयीचा पारडा. हे काय झालं? मोय मोय मोय. शेवटचा चेंडू सीमा पार. 4 धावेसाठी विजयी ठरतोय तो म्हणजे एस बी चिराग चिंचवली संघ. निश्चितच कमॉन डीजे.